ब्रह्मांड हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। सत्ता परिवर्तनासाठी राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे। राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्षांची निवड जाहीर केली आहे। कल्याण डोंबिवली राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षपदी रमेश हनुमंते तर कार्याध्यक्षपदी विलास म्हात्रे यांची निवड केली आहे। त्यांच्या छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीच्या गटनेता कार्यालयात करण्यात आले होते। प्रमोद हिंदुराव यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना शुभेच्छा देताना सांगितले की सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे। दोन्ही नेते ओबीसी समाजाचे आहेत। रमेश हनुमंते अनेक वर्षापासून एकनिष्ठेने काम करीत आहेत। येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या प्रकारे पक्षाची बांधणी करावी, तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेतील समस्या व जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत। लवकरच कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे। तर 22 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कल्याण येथे केले जाणार आहे। पूर्वीचे अध्यक्ष संजय पाटील यांनीही चांगल्या प्रकारे पक्षबांधणी केली होती। कोणी पक्षात येऊ दे या न येऊ दे, पक्षाचे काम सुरूच असते। तसेच अच्छे दिन आएगा असे स्वप्न दाखवित आहेत, परंतु अच्छे दिन नाहीत तर बुरे दिन आले आहेत। नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश हनुमंते यांनी सांगितले की सामाजिक कामही सुरू असते। सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी पक्षाने दखल घेऊन मला जिल्हाध्यक्ष पद दिले, त्याबद्दल तळागाळातील कार्यकर्त्यांनाही आनंद झाला आहे। गट तट विसरून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची बांधणी करणार आहे असेही त्यांनी सांगितले। पत्रकार परिषदेला गटनेते उमेश बोरगावकर, जनार्दन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादीची जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता आहे, नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या माध्यमातून ती जी सत्ता आहे, तिथे बघा आमची कामं बघा, हे आम्ही जनतेला दाखवून देऊ का आमच्याकडे जी सत्ता दिलेली आहे तिथे आम्ही कशी कामं केलेली आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला राष्ट्रवादीला आपण बहुमताने सत्ता देवा। आम्ही यांनी 20 वर्षात नाही केलं, आम्ही 5 वर्षात या कल्याण डोंबिवली महापालिकेचा विकास करून आणि दाखवू आणि लोकांना विश्वासपात्र होऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा इथे आम्ही बिर्ला महाविद्यालयातील 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा। पर्यावरण विषयातील पेपर होणार फेरतपास। कल्याण शहरातील बिर्ला महाविद्यालयातील 12वीच्या विद्यार्थ्यांच्या पर्यावरण शिक्षण विषयातील पेपर फेरतपासणीचे आदेश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी मुंबईत दिले। बिर्ला महाविद्यालयातील शिक्षकांनी 12वीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण विषयात 50 पैकी कमी गुण दिल्यामुळे सुमारे 6000 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत घसरण झाली होती। मात्र शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या आदेशामुळे गुणांच्या चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या भाजपचे प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांचे विद्यार्थी व पालकांनी आभार मानले। 10 वर्षाच्या विद्यार्थ्याचा काळा तलावात बुडून मृत्यू। कल्याण पश्चिमेकडील काळा तलावात 10 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती। नागरिकांच्या निदर्शनास येताच याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली। अग्निशमन दलाच्या मदतीने या मुलाचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला। दुर्गेश सोनी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे। कल्याण पश्चिमेकडील काळा तलाव परिसरात राहणारा 6वी इयत्तेत शिकणारा दुर्गेश सोनी हा नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर काळा तलाव येथे फिरण्यासाठी आला होता। सायंकाळी 7च्या सुमारास अचानक त्याचा मृतदेह काळा तलाव परिसरात तरंगताना आढळून आला। याबाबत नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली। अग्निशमन दलाच्या मदतीने दुर्गेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून दुर्गेश कसा पाण्यात पडला याचा तपास सुरू आहे। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।